राज ठाकरे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री। पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त झाली भावना। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची मरगळ झटकून कार्यकर्ते लागले कामाला। लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याइतपत मनसेचा दारुण पराभव झालाय। नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेत पक्ष साफ वाहून गेलाय। त्यामुळे पक्षात नैराश्याचं वातावरण असणं साहजिक आहे। पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे कार्यकर्ते डोळे लावून बसलेत। तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले। त्यासाठी आता येणार सरकार राज ही घोषणा गुरुवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आली। पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिशिर शिंदे यांनी भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी भूमिका व्यक्त केली। उद्या राज्यातील जनतेनं पक्षापलीकडे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राज ठाकरे साहेबांनी या राज्याचं नेतृत्व करावं, मुख्यमंत्री व्हावं असं जर त्या ठिकाणी सांगितलं तर तशा प्रकारचा आग्रह सुद्धा आम्ही राजसाहेबांना या ठिकाणी निश्चितपणे करू। राजसाहेब ठाकरेंसारखा चेहरा इतर कुठल्या पक्षाकडे आहे असं मला वाटत नाही। आणि ज्या वेळेला राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलतील, त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पना लोकांसमोर मांडतील, त्यावेळेला लोक नक्कीच राजसाहेब ठाकरे यांना मतदान करतील। आमदारांनी मांडलेल्या या भूमिकेला पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आज महाराष्ट्राला एक विकासात्मक दृष्टिकोनातून जर नजर हवी असेल, ज्या खऱ्या अर्थानं जसा महाराष्ट्र आज पाहिजे त्या पद्धतीने राज ठाकरे साहेबांसारखी जर व्यक्ती निश्चितपणे महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर मला वाटतं महाराष्ट्राची जनता त्याला स्वीकारेल। सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आणि राजसाहेबांनी नेतृत्व करावं ही अख्खी जनतेची इच्छा आहे की राजसाहेबांनी पक्ष काढतेवेळी सांगितले की जगाला मला हे वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना असणं अपेक्षित आहे। की बार मोदी सरकार हे खरं आहे, मोदी साहेबांची लाट होती आणि ते जिंकून आले। खरं तर सांगू, दगडालाही जरी सिंदूर फासलं असता तोही ह्यावेळी जिंकून आला असता। पण शेवटी पुढचा वेळ आमची असेल, साहेबांची, राजसाहेबांची असेल। अजून वेळ गेलेली नाहीये। राज यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। मोदींना ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान म्हणून भाजपनं पुढे आणलं तोच कित्ता आता मनसेचे कार्यकर्ते गिरवू लागले। पण मोदींच्या या अभूतपूर्व यशामागे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे। गुजरात विकासाच्या मॉडेलमुळे त्यांची 100% यशाकडे वाटचाल सुरू झाली। मात्र राज्यात अशा प्रकारच्या यशाला गवसणी घालण्यासाठी राज ठाकरेंकडे असं मॉडेल आहे का हा प्रश्नही उपस्थित होतो। नाशिक हे जर त्यांच्या विकासाचं मॉडेल मानलं गेलं तर ते मॉडेल लोकसभेत उमेदवाराची अनामत रक्कमही वाचवू शकलेलं नाही। मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरात पक्षाची नाशिकहून काही वेगळी परिस्थिती नाही। पक्षाकडे संघटन बांधणी नाही, मुद्दे नाहीत आणि त्यातच लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे राज्यात फॉर्मात असलेली महायुती। अशावेळी कार्यकर्त्यांची कितीही मागणी असली तरी मुख्यमंत्री म्हणून पक्षाचा चेहरा होण्याचा धोका राज ठाकरे पत्करणार का हाही सवालच आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।